नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. शर्वरी जी असते ती जानकीला म्हणत असते, आमच्यासाठी नेहमीच सगळं करते, आम्ही तुझ्यासाठी काहीच करत नाही. आता आम्ही तुझ्यासाठी काहीतरी करायची वेळ आहे आणि मी करणार आहे. आज तू रिलॅक्स राहा, मी सगळा स्वयंपाक बनवते आणि मी छान स्वयंपाक बनवते, अगदी उत्तम. काहीतरी करण्याचा चान्स आम्हाला करू दे, मला काहीतरी प्लीज. शर्वरी मुद्दामून हट्ट करत असते की जानकीला म्हणते, आजचा स्वयंपाक मला बनवू दे प्लीज. तू माझ्यासाठी खूप काही केलंय, खूप मोठ्या प्रॉब्लेम मधून मला बाहेर काढलंय मी. म्हणजे तुला थँक्स कसं म्हणून मला कळतच नाहीये. राहुलला आणि मला इथेच राहा असं म्हणाली, एवढं कोणी करत नाही ग. त्यामुळे मला तुझ्यासाठी काहीतरी करण्याची संधी दे प्लीज. आज माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात आहे आणि माझी अशी इच्छा आहे की प्लीज प्लीज मला काहीतरी करू दे, प्लीज काहीतरी करण्याची संधी दे. छान असं जेवण बनवते प्लीज. ऐश्वर्या लगेच मध्येच म्हणते, कशाला ना, आम्ही करू की, डोंट वरी, नका त्रास घेऊ तुम्ही, आम्ही सगळं मॅनेज करू. की म्हणते, बरोबर बोलती ऐश्वर्या, आम्ही तिघी जणी आहोत ना, मग तुम्ही कशाला करताय. नवीन आयुष्याची सुरुवात करताय, बोललात की नाही. मग नवीन आयुष्याची सुरुवात करताय तर काम करून कशाला, आराम करा ना, रिलॅक्स व्हा की. लगेच किचन मध्ये काम करता आम्हाला कसं बरं वाटणार सांगा बरं. प्लीज तुम्ही काय करू नका, तुम्ही आराम करा. काही हवं असेल, काही लागत असेल तर सांगा, मी करून देते. त्यापासून मदत करा, चालेल. आजचे दिवस आराम करा, आज पहिलाच दिवस आहे. बरोबर म्हणते, मी म्हटलंय ना मी करीन आणि मी तुमचं काहीच ऐकणार नाहीये. चला चला चला, बाहेर व्हा बाहेर व्हा. आणखी म्हणते, वंश का हट्ट करताय तुम्ही, जा की तुम्ही आराम करा ना प्लीज. या सगळ्यांचा स्वयंपाक नाही ना, खूप जास्ती करायला लागतो ना. तेव्हा सगळा लोड आला तर कसं होणार. करीन ग मी एकटी, नको तू टेन्शन घेऊ. आणखी म्हणते, नाही जमणार एकटीला, आम्ही बघू. नाहीये, तुम्ही बाहेर जा बरं. शर्वरी आता यांना ढकलते आणि किचनच्या बाहेर काढते. मी सगळं करते माझ्या पद्धतीने, तुम्ही चला. मी करते ना मदत. ऐश्वर्या म्हणते, मी करते ना मदत, करू दे ना. नाही 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 नाही, कुणीच मदत करायची नाहीये. चला 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 चला, बाहेर जा. ढकलून दिलेलं असतं आणि यांना बाहेर काढून दिलेलं असतं की जा तुम्ही, माझ्या पद्धतीने मी सगळं करेन. आता यांना काहीही करून शक्कल लढवते आणि बरोबर किचनच्या बाहेर काढून दिलेलं असतं. कारण तिला माहिती आहे ऐश्वर्याने त्या डब्यात काहीतरी लपवलंय आणि त्या डब्यात काय लपवलंय हे तिला शोधायचं असतं. की जणी आता हॉलमध्ये जातात, खूप घाबरलेले असतात की आता करायचं काय. की म्हणते, शर्वरी यांचा अचानक स्वयंपाक करायचा हट्ट पकडताय, नेमकी कारण काय मध्ये कधीच येत नाही, मग आजच का एवढा हट्ट. तिघींना सुद्धा टेन्शन आले की आता करायचं काय, या शर्वरीला बाहेर कसं काढायचं. की काही जबरदस्त प्लॅन तर नसेल ना. म्हणते, काय माहिती, जेवणात काहीतरी मिसळायचं असेल. स्वतःच्या स्वार्थासाठी ती काहीही करते. नवऱ्याला मारू शकते तर आपण काय चीज, काहीही करेल ती. की म्हणते, तांदळाच्या डब्यात तू फोन का ठेवलास म्हणजे काय. ज्या वेळेला जे योग्य वाटलं ते मी केलं. मी ऐन वेळेला कुठे लपवणार होते, कारण ती माझा हात बघायला आली होती की काय लपवतीये. शर्वरी कधी करमडली, कधी येत नाही ती किचन मध्ये आणि काय येऊन टपकली बघ की. म्हणते, अचानक किचन मध्ये येणारी जरा तरी कल्पना केली होती का. हात लावणारे म्हणल्यावर तांदळाचा डबा दिसणार ना, फोन दिसल्यावर मग काय करायचं. शर्वरी म्हणते, बटाटे चिरून झालेत, आधी भात लावते आणि मग भाजी टाकते. की म्हणते, असं झालं तर हातात आलेली संधी निघून जाणार, मग काय फोन आपल्या हाती लागत नसतो. तरी आता तांदळाचा डबा उघडायला लागते तेव्हा जानकी म्हणते, मी काही जरी करते माझ्या पद्धतीने. आणि जानकी आता पळतच आलेली असते किचन मध्ये, कारण हिला काही झालं तरी तांदळाचा डबडा उघडून द्यायचा नसतो. की म्हणते, वंस काय ग, मी तुम्हाला मदत करते थोडीशी, तरी तुम्ही जरा ऐका बरं. मी म्हंटल ना मी सगळं करते, असू दे ना. नाही, मला ते बरं वाटत नाहीये, मी काहीतरी तुमच्या हाताखाली करते बघा. तरी म्हणते, मी सगळं करते म्हणले ना. जानकी म्हणते, निदान कुकर तर लावू द्या मला. कुकर किती सिंपल गोष्ट आहे, तेवढी तर लावू द्या ना. हात लावायचाय. तांदूळ कुठे. तिला कालच म्हटलं डब्यात तांदूळ भरून ठेवू, ऐश्वर्याला सांगितलं, पण ऐश्वर्या भरणार का नाही. एक काम ती धड करत नाही, लिहून देते. तांदूळ तिने भरलाच नसणार आहे. मी तुम्हाला वरून तांदूळ काढून देते, डब्बा भरून देते, मग तुम्ही तुमचा भात लावा, चालतंय ना. आणखीने ऐश्वर्याला बोलवलेलं असतं. तांदूळ संपले, तुला कालच सांगितलं होतं तांदूळ भरून ठेव, पण नाही तू सॉरी मी खरंच विसरले. आता पटकन तांदूळ काढून आणते डब्यामध्ये. आता ऐश्वर्या डब्बा उचलते आणि स्टोर रूम मध्ये तांदूळ आणण्यासाठी गेलेली असते. थोडक्यात हे वाचलेले असतात, नाही तर शर्वरीने आज तमाशा घातलाच असता. घट्ट बसलाय ग, बघ जरा, येईल ती, तोपर्यंत आपण दुसरं काहीतरी करूया. ते सांगते, डाळ स्वच्छ धुतली आणि भिजत जर घातली ना तर इतकं सुंदर वरण होतं, मऊसूत डाळ शिजली जाते आणि मग वरण असं एक संद घट्ट होतं. शर्वरी म्हणते, हो का. ते घरात सगळ्यांना लसणीचं वरण आवडतात, सगळ्यांनाच आवडीने खातात अगदी. झालं तरी तू ऐकणार नाहीच. शर्वरी एकटक हसत असते आणि हिच्याकडे बघते. काय झालंय, मला माहितीये ना तू ऐकणार नाहीये. तू स्वयंपाक करणार म्हणजे करणार, तुला जमतच नाही का स्वयंपाक नाही केलं तर. कोणाच्या जागी 4 हात लागले ना तर पटकन काम उरकतं बनस. ऐश्वर्या स्टोर रूम मध्ये आलेली असते आणि बरोबर तो मोबाईल आणि चार्जर घेऊन आलेली असते. लपून ठेवायचं आणि मग तांदूळ भरून माघारी जायचं. तर ऐश्वर्याने ते मोबाईल चार्जर लपून ठेवलेलं असतं. तांदळाचा डब्बा भरते आणि तांदूळ घेऊन आलेली असते. तोपर्यंत इकडे शर्वरीने छान अशी फोडणी घातलेली असते बटाट्याच्या भाजीला आणि जानकी डाळ बघत असते. डाळ स्वच्छ धुवून भिजत घातलेली असते. आता डाळ भात तिने लावायचा असतो. वंस, फोडणीचा काय छान वास येतोय, वा. ऐश्वर्या म्हणते, जानकी तांदूळ आणलेत.
जानकी तिला खुणावते आणि जानकी रिलॅक्स होते की एकदाचा तो डब्बा बाहेर गेला होता. की म्हणते ऐश्वर्या मी डाळ आत्ताच भिजत घातलीये, तांदूळ धुवू आणि भात लावूया, चालेल का? शर्वरी म्हणते नको अगं, करूया, मी करते ना, कशाला करताय तुम्ही? तरी आता रिलॅक्स झालेले असतात, ढकलून दिलेले असतं यांना आणि परत ह्या बाहेर आलेले असतात, कारण काही करू शर्वरीला आजचा स्वयंपाक बनवायचा असतो. जानकी म्हणते नशीब थोडक्यात वाचलो, नाही तर आज तिने पकडलंच असतं. ऐश्वर्या म्हणते पटकन फोन चार्जिंगला लावते, मग बघू आपण काय होतंय. आणि ऐश्वर्या म्हणते मला कळतच नाहीये. आणि जानकी सुद्धा म्हणते की काय कळत नाहीये, शर्वरी बनसेंना स्वयंपाक घरात येऊन काय करायचं होतं, कधी ते हट्ट करत नाही आणि आज काय हट्ट करत होते की स्वयंपाक मीच बनवणार. नेमकी त्यांच्या डोक्यात चाललं तरी काय होतं या तिघींना कळतच नाही की शर्वरीच्या डोक्यात काय शिस्त आहे. की म्हणते त्यांनी जेवणात जर काही मिसळलं तर करायचं काय. शर्वरी म्हणते मला सुद्धा तीच, अवंतिका म्हणते मला सुद्धा तीच भीती आहे, ही शर्वरी काहीही करू शकते वहिनी. म्हणते आपण सगळं काही सावधगिरी बाळगून मग करूया. आलाय की बघ बरं, चार्ज झालेला असतो, चार्ज फोन ऑन झालेला असतो आणि आता फेस आयडी मागत असतो, म्हणजे चेहरा दाखवल्याशिवाय फोन ओपन होणार नाही. मग आता विक्रांत दादांचा फोन आहे म्हणल्यावर वहिनी विक्रांत दादांचाच फोन असणार ना. जानकी म्हणते नाही तिकडे फोन होता इतके दिवस, त्यामुळे विक्रांत भाऊजींचा फेस आयडी नाहीच चालणार, त्याचाच फेस ऍड केला असणार आहे मला माहिती. शर्वरीने सुद्धा स्वतःचा फेस आयडी केला असणार आहे, कारण आजकाल फिल्म दाखवतात की मेलेल्या माणसाचा फेस आयडी, फिंगरप्रिंट वगैरे सगळं लॉक करून फोन लॉक केला जातो. तसं नाहीये, पण ही शर्वरी खूप हुशार आहे, स्वतःचा फेस लावला असणार आहे, जेणेकरून हिला कधीही पटकन उघडता येईल आणि जे हवं ते मोबाईल मधनं काढता येईल. शर्वरी तेवढी हुशार नक्कीच आहे. ऐश्वर्या, अवंतिका आणि जानकी नको त्या शंका घेत असतात आणि सगळीकडून त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी धडपड करतात. जानकी म्हणते ऐश्वर्या बरोबर बोलतीये, पटतंय मला, तिने तसंच काहीतरी केलं असणार. त्याजवळ फोन का ठेवला असेल? अवंतिका म्हणते मला कळतच नाहीये, फोन मध्ये काहीतरी आहे म्हणूनच घेऊन फिरताय ना. जर फोन मध्ये काही नसतं तर त्या घेऊन फिरल्याच नसत्या. फोन ऑलरेडी फॉर्मॅट केलेला असणार आहे, कारण इतकी साधी बाई नाहीये. जानकी म्हणते फोन लॉक आहे याचा अर्थ फोन मध्ये काहीतरी आहे म्हणूनच तो लॉक केलाय, त्यात काही नसतं तो अनलॉक करून असंच ठेवला असता की. आता इकडे सगळी स्वयंपाकाची तयारी झालेली असते, जवळजवळ सगळा स्वयंपाक तिने बनवलेलाच असतो आणि ऐश्वर्याने मोबाईलचं जे चार्जर आहे ते ऑर्डर केलेलं असतं, कारण जे चार्जर आहे नानांचं ते काही बसत नसतं. आता सगळे डायनिंग टेबलवर बसलेले असतात, जेवायला सगळेच्या सगळे आलेले असतात, फक्त ऋषिकेश नसतो. अगं वहिनी ऋषिकेश दादा दिसत नाहीये, ते जरा पुण्याला गेलेत कामानिमित्त, येतील संध्याकाळपर्यंत. म्हणते आई आजचा सगळा बेत शर्वरी वनसनने केलाय, आम्हाला किचन मध्ये फिरकू सुद्धा दिला नाही, सगळा स्वयंपाक त्यांनी बनवला. म्हणतो अरे देवा हिने बनवलाय, मग जेवायचं की नाही? अरे वा असं म्हणायचं होतं ग मला. केली ग ताई, छान. शर्वरी म्हणते कसं आहे ना, आत्ता कर, मला काय नावं ठेवायची तेवढी ठेव, पण जेव्हा जेवताना सगळे डोळे मिटताना तेव्हा तुम्हाला कळेल जेवणाची चव काय आणि स्वयंपाक मी काय बनवलाय. आता शर्वरी असं बोलते तेव्हा यांना सगळ्यांना धक्का बसलेला असतो की शर्वरी असं काय बोलतीये, की जेव्हा जेवण जेवून डोळे मिटतात तेव्हा कळेल की शर्वरी स्वयंपाक कसं बनवते. जानकी, ऐश्वर्या, अवंतिका इतक्या घाबरतात आणि या शर्वरीकडे बघायला लागलेले असतात. जेवणात तिने काही मिसळत तर नसेल ना? घाबरू नका, म्हणजे माझं आजचं जेवण जेवाल तेव्हा किती सुंदर जेवण बनवलंय म्हणून पोटभर खाल आणि लगेच झोपी जाल असं मला म्हणायचं होतं. आणि शर्वरी आता स्वतःच हसते. जानकी म्हणते आता जरा तुम्ही सगळा स्वयंपाक केलाय ना, मग बसून जेवा तरी निवांत, आम्ही वाढतोय. नाही मीच वाढणार आहे, स्वयंपाक मी बनवलाय, मी सगळ्यांना जेवायला वाढणार आहे, कुणीच वाढायचं नाहीये. तर म्हणतो स्वयंपाक तू केला, वाढणार पण तू, किती सरप्राईज देतीये ग. बरं तुम्ही तिघी बसा, आता सगळ्यांना एकदाच वाढतीये मी. तर या तिघींनाही जबरदस्तीने जेवणासाठी बसवते आणि या इतक्या घाबरलेल्या असतात, यांना कळतच नाही की करायचं काय. आता जेवणासाठी तर बसवलंय तिने, पण आता जेवायला बसायचं की नाही. हिने जेवणात जर काही मिसळलं असेल, सगळ्यांना बेशुद्ध वगैरे करून किंवा मारून काहीतरी वेगळाच जर प्लॅन असेल तर करायचं काय. तिघींना अक्षरशः घाम फुटलेला असतो, काय करावं आणि काही कळत नसतं. जेवायचं नाही म्हटलं तर शर्वरीला शंका येणार आणि जेवण केलं तर काहीतरी प्रॉब्लेम होणार. काय करावं आणि काही नाही काही सुचत नसतं. अगदी वेडी पेशी झालेली असतात तिघी जणी, पण दाखवताही येत नसतं सगळ्यांच्या समोर. जर दाखवलं तर शर्वरी नको तो तमाशा करणार आणि मी काय मारायला लागली का वगैरे काहीही बडबड करणार. त्यामुळे जानकी, ऐश्वर्या, अवंतिका इतक्या घाबरलेल्या असतात, त्यांना घासही गिळवत नसतो, जेवायलाही बसायचं नसतं. तिने जबरदस्तीने हाताला धरून जेवायला बसवलंय. सगळ्यांना मुद्दामून ती स्वतः जेवायला वाढत असते. जानकी म्हणते अरे देवा, शर्वरी बनसाने जेवणात काही टाकलं नसेल ना, भीती वाटते. खरंच खावं की नाही खावं काही कळत नाहीये. उत्साहानं स्वयंपाक करणं, सगळ्यांना जेवायला वाढणं जरा अवघड वाटतंय, कारण शर्वरी एवढ्या सहजासहजी कुणावर प्रेम करणार शक्य नाही. आणि एवढं काय प्रेम होतं चाललंय की स्वयंपाकही तीच करते, जेवायलाही तीच वाढते, सगळं काही तीच करते, म्हणजे काहीतरी दिसतंय मला वेगळं. पण ते नेमकी काय आहे. शर्वरी सगळ्यांना जेवायला वाढते, सगळ्यांना छान असे ताटं तयार केलेली असतात. म्हणते तर त्याला सुरू करा, सगळ्यांनी एकदाच जेवायला सुरुवात करा. प्रत्येक जण आता घास घ्यायला लागलेला असतो, तेवढ्या जानकी मध्ये थांबा, कोणीच घास घ्यायचं नाहीये.
शर्वरी म्हणते आता हिला काय झालंय, सगळे जेवायला लागले तर जानकी वहिनी कुठे म्हणते की थांबा, कोणीच जेवायचं नाहीये. सगळे आता आश्चर्यचकित होतात आणि जानकीकडे बघतात. सगळे जेवतोय तर ही का जीव देत नाहीये. आणि जानकी मात्र आता शर्वरीकडे बघत असते. म्हणते थांबा थांबा थांबा, जगा जेवायचं आहे सगळ्यांनी एकत्र. सगळ्यात आधी जावयाचा मानपान व्हायला हवा. जावयाला जीव द्या, जावई जेवले की मग आपण सुरुवात करूया. बोल भाऊजी, शर्वरी वंशाने एवढ्या प्रेमाने स्वयंपाक बनवलाय, आधी तुम्ही जेवा मग आम्ही जेवूया. तुमचा आधी मान आहे, तुम्ही जेवा मग आम्ही सुरुवात करूया. की म्हणते वंशांनी इतक्या वर्षानंतर सागर संगीत स्वयंपाक बनवलाय आणि आज दिवसही छान आहे. नवीन जोडप्याला मानपान देऊ आणि मग आपण जीव, मला असं वाटायला लागले. ऐश्वर्या म्हणते हो हो, जानकी अगदी बरोबर बोललीये. या दोघांना आधी जीव दे मग आपण जीवूया. शर्वरी वंश, राहुल भाऊजी, तुम्ही एकमेकांना घास भरवा, जेवायला सुरुवात करा, मग तुमच्यानंतर आम्ही सुरुवात करू. कसं वाटतंय? सारंग म्हणतो अगदी बरोबर. वहिनी तू बोललीस ना, अगदी बरोबर बोललीस हा. ती म्हणते शर्वरी वंशाने राहुलला भरवलं किंवा स्वतःच खाल्लं तर हे जेवण चांगलं, यात काहीच नाहीये हे समजू आणि मग आपण जेवण करूया. नाहीतर सगळ्यांची वाट लावणार ही शर्वरी, यात काही शंकाच नाही. खरं तर जानकी घाबरलेली असते. ते गडबड असेल तर या खाणार नाही म्हणजे नाही, काहीतरी अडेवेडे घेणार आणि इतरांना जेवायला लावणार आणि स्वतः मात्र लांब राहणार. बघू आपण शर्वरी जेवती की नाही. बहिणी यात काय आलाय ग मानपान आणि मीच जेवलं पाहिजे, ही काय पद्धत आहे? खरोखर अशी इच्छा आहे की मी जेवण बनवलंय ना, मग तुम्ही सगळ्यांनी जेवण जेवायला पाहिजे, टेस्ट करायला पाहिजे. प्लीज याने आधी खाल्लं पाहिजे, त्याने आधी खाल्लं पाहिजे, असं काही फॉर्मॅलिटीज करू नको. तुम्ही जेवा सगळ्यांनी. मी बनवलंय ना जेवण, मग कसं झालंय तुम्ही सांगा. तर म्हणते नाही 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 शर्वरी, पहिला मान जावयाचा आणि जावयाच्या मागे तुझा. त्यामुळे जे काय असेल ते तुम्ही आधी जेवायचंय आणि मग आम्ही सुरुवात करायची. आम्ही तसं जेवणार नाही म्हणजे नाही. शर्वरी म्हणते काय तुम्ही हट्ट करताय ग? नाही बाई शर्वरी, तू जेवायचंय तरच आम्ही जेवणार आहोत. रंग म्हणतो ताई काही बोलू नको गो बाई, पुढे पटकन जेवायचंय आम्हाला, कशाला आडेवेडे घेते. जेव की तू. तू जेवली म्हणजे आम्हाला जेवता येईल. बस पटकन आणि घे 2 घास. मित्र म्हणतो तुम्ही इथे बसा, जोड्याने जेवा मग आम्ही जेवण करू. नाही 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 तू उठू नको, बस बस बस, अजिबात उठू नकोस. मी काय बसत बिसत नाही, उभे उभ्याच त्याला घास भरवते आणि तोही मला घास भरवेल. आणि हो, मला काय उखाणा बिखाणा घ्यायला लावू नका, आत्ताच सांगते मी. हे अजिबात काही करू नका. घास भरवती ना त्याला मी, मला भरवू द्या घास. तर राहुलला शर्वरीने जेवण भरवलेलं असतं आणि शर्वरीने राहुलला छान असं जेवण झालंय, उत्तम. जानकी, ऐश्वर्या, अवंतिका यांना रिलॅक्स वाटतं की जेवण एकमेकांनी खाल्लंय म्हणजे जेवणात काही मिसळलेलं नाहीये, जेवण सगळं छान आहे. आता शर्वरी सगळ्यांच्या समोर खाते आणि म्हणते वा वा वा, एक नंबर जेवण बनवलं. म्हणतो तू स्वतः मस्तच म्हणणार ना ग, तुला काय छानच वाटणार सगळं, आम्ही खाल्ल्यावर कळेल कसं झालंय आणि काय झालंय. जानकी म्हणते जेवण छान झालंय, या खूप सुंदर जेवण बनवलंय. शर्वरी म्हणते बघ मी छानच बनवते. आणि हो, रात्री सगळ्यांसाठी मसाले दुधाचा बेत केलाय, आज सगळ्यांसाठी मसाला दूध आहे स्पेशली. म्हणते काय विशेष आहे? विशेष असं काय नाही, इच्छा होती ना गोड खायचं, दूध प्यायचं, म्हणून मग सगळ्यांसाठीच बनवूया असं ठरवलं. मग काय सगळ्यांसाठीच बहिणी म्हटल्या बनवते. म्हटलं आता अवंतिकाचा मसाले दूध पिण्याची इच्छा झालीये, मग आपण का मागं राहायचंय, मग सगळ्यांनीच पिऊया की. मग सगळेच प्यायला लागलो. आता हे जेवण जेवत असतात तेवढ्यात काय दारावरची बेल वाजते, कारण बेल वाजली म्हणजे चार्जर जो ऑर्डर केलाय कदाचित तो आला असेल. ऐश्वर्या घास खायला लागलेली असते, इतकी घाबरते की आता ऑर्डर ही मीच घेतली पाहिजे. शर्वरीनेच घेतली तर ती म्हणेन की कोणाच्या मोबाईलचं चार्जर. शर्वरी म्हणते मी बघते की. ऐश्वर्या म्हणते नाही माझं पार्सल राहू दे, मी बघते. एवढं काय त्यात, नाही माझं हे मीच बघते. अरे आता नेमकी काय पार्सल आलंय हे बघण्यासाठी अगदी धावत पळत गेलेली असते की यांनी एवढ्या घाईघाईने काय ऑर्डर केलंय आणि ऐश्वर्या मला का जाऊ देत नाहीये. सुमित्रा म्हणते अगं असू दे, ती उभी आहे ना, जाईल ती. शर्वरी जाग आणि बघ काय पार्सल आहे. शर्वरी म्हणते तेच म्हणतेय मी, बघतीच आहे काय पार्सल आलंय. आता शर्वरी अगदी धावत पळत गेलेली असते की नेमकी पार्सल काय. रंग म्हणतो आज सगळे कामं ताईच करणार आहे की काय, दुसऱ्याला काही करूच देणार नाहीये. आता सगळे हसायला लागलेले असतात. एरवी शर्वरी कोणत्याही कामाला हात लावत नाही, कोणतंच काम ती करत नसते. आज मात्र सगळं काम अगदी धावून उत्साहाने ती करत असते. तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो की हिच्या मनात नेमकी चाललंय तरी काय, किंवा आज हिला झालंय काय. सगळी कामं अगदी उड्या मारून मारून करतीये. सगळ्यांना खरं तर टेन्शन आलेलं असतं, आता हे चाललंय तरी काय. शर्वरी आता गेलेली असते की काय पार्सल आलंय बघूया. पार्सलवाल्याने पार्सल दिलेलं असतं आणि सॉरी मॅम पावसामुळे जरा बॅग फाटली. ती म्हणते असू दे काय हरकत नाहीये. आणि पार्सलवाला आता निघून गेलेला असतो आणि शर्वरी म्हणते एवढं काय ऑर्डर केलंय पावसात, एवढं काय अर्जंट होतं यांना. आता जुन्या फोनचा चार्जर आहे. ऐश्वर्या तुला काय हवाय हा जुन्या फोनचा चार्जर, हे फोन आता सध्या वापरतच नाही कोणी. आणि मग तू का मागवलंय, फोन कोणाकडेच नाहीये, मग हा चार्जर का मागवला. म्हणजे मला जरा शंका वाटते म्हणून विचारलं. आता ही शर्वरी काय गप्प बसत नसते, पंचायतीच्या चाललेल्याच असतात. आता ह्या तिघींना टेन्शन आले की शर्वरीने जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर काय द्यायचंय. जर उत्तर दिलं नाही तर शर्वरीला शंका येणार, आणि आता उत्तर द्यायचं तर उत्तर काय द्यायचं. जुना फोन सध्या कोणीच वापरत नसतं, मग जुन्या फोनचा चार्जर कसा, जी पिन खूप जुनी असते
त्यामुळे ती घरात कोणाकडेच नसते आणि लेटेस्ट फोन आहे म्हटल्यावर तो चार्जरचा सगळ्यांकडे असता. मग ही शर्वरी खोसून खोसून विचारते की हे फोन कोणाचा आहे इतका जुना की नवीन चार्जर बोलवायला लागला, आणि जर फोन आहे तर चार्जर का नाहीये त्याच्यासोबत. या शर्वरीला असंख्य असे प्रश्न पडलेले असतात, कारण तिला आधी डाऊट आलेलाच असतो. पण आता ही डाऊट क्लिअर करण्यासाठी सारखी सारखी विचारत असते. ऐश्वर्या, अवंतिका, जानकी इतक्या घाबरतात की हिच्या प्रश्नाला आता उत्तर काय द्यायचं. एकमेकींकडे बघतात आणि आता शर्वरीने जो सगळ्यांच्या समोर प्रश्न केला याला उत्तर देऊन प्रश्न कसा मिटवायचा याचा ते विचार करत असतात. शर्वरी मात्र एखादा प्रश्न ना अक्षरशः घाम फुटलेला असतो की या शर्वरीच्या प्रश्नाला उत्तर काय द्यायचं. खरंच प्रश्न असाच आहे आणि तिने विचारलाय तो प्रश्न बरोबर असतो, कारण सगळ्यांकडे तर लेटेस्ट फोन आहे, मग जुना फोन कोण वापरत आहे आणि चार्जर मागावं इतके त्या जुन्या फोनमध्ये काय महत्व आहे. आता या घाबरतात, एकमेकींकडे बघतात काय उत्तर द्यावं आणि काही नाही, यांना काही सुचत नसतं. आता शर्वरीने यांना तिघींना गोंधळात टाकलेलं असतं. एक तर जेवायच्या वेळेला टेन्शन आलेलं असतं, इकडून तिकडून जेवायला बसतात तर चार्जर येऊन टपकलेलं असतं. आता करायचं काय आणि उत्तर काय द्यायचं. ऐश्वर्या तशी चॅप्टर श्रेणीसाठी मागवलाय, माझ्यासाठी थोडी मागवलाय. हो, तिच्याकडनं ऑर्डर होत नव्हता, मग माझ्याकडनं ऑर्डर झाला, मग मी केला. अगं हो, मग जर तू तिच्यासाठी मागवलाय तर मग तिच्या पत्त्यावर काय नाही मागवला डायरेक्ट. आणि तेवढं तर करूच शकतोय ना. अर्जंटचं काही डिसिजन वगैरे बदलले तर आपण ऍड्रेस चेंज करू शकतो आणि इकडचं तिकडं पाठवू शकतो. ऐश्वर्या आता चिडते आणि म्हणते हो तेवढं तर कळतंच की मला. पण ती तुम्ही जे म्हणताय ना शर्वरी वंश, तेवढं तर कळतंच आणि तेवढं तर मला मॅनर्स आहेत की. डायरेक्ट तिच्या पत्त्यावर दिल्यावर तिला इथपर्यंत येण्याचे कष्ट नको किंवा मला तिथपर्यंत जाण्याचे कष्ट नको. ऑर्डर केलाय म्हणजे डायरेक्ट तिथून डिलिव्हरी बॉय तिच्या घरीच देणार, बरोबर ना. तेवढं मलाही कळतंय हो, सिम्पल लॉजिक आहे ना. भेटायला जाणार आहे मग म्हटलं घेऊन जाऊया, भेटणंही होईल चार्जरही देऊन होईल. कशाला उगाच इकडे तिकडे चेंज वगैरे करत बसायचं. तसंही मी जाणारच आणि एका रात्रीत तिला असं काय फरक पडणार आहे. ऐश्वर्या म्हणते शर्वरी मला एक प्रश्नच पडलाय, म्हणजे कायमच पडतो की प्रत्येक गोष्टीत तुला एवढे कसले प्रश्न पडतात आणि प्रत्येक गोष्ट तुला कशी जाणून घ्यायची असते ग. काही झालं की तुला प्रत्येक गोष्टीत इंटरेस्ट असतो आणि प्रत्येक गोष्ट ही तुला पर्सनली जाणून घ्यायची असते. म्हणजे नेमकी काय कारण काय की सगळ्या गोष्टी तुला जाणून घ्यायच्याच असतात. ऐश्वर्या काय गप्प बसत नसते. ऐश्वर्या चांगली तिला खुडावते. काय ग कसले एवढे प्रश्न पडतात, असू दे ग, एवढं काय लगेच नको, सहज विचारलं मी. नाही ग सहज विचारलं, पण प्रत्येक वेळेला विचारणं हे चुकीचं आहे ना. प्रत्येकाची आपापली पर्सनल काही कामं असतात आणि प्रत्येक वेळेला तू रोकलं टोकलं प्रश्न विचारलेच पाहिजे हे योग्य नाही ना. कळतंय का शर्वरी. की म्हणते म्हणते या आता जेवायला बसा, बसलो आम्ही सगळे, तुम्ही पण येऊन बसा, चला या. आता घाबरी घुबरी झालेली असते. कदाचित तिला शंकाही आलेली असते की हा चार्जर किंवा असा चार्जर विक्रांतच्या फोनला सुद्धा लागतो. तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. ती काही बोलून दाखवत नाही, पण विचित्र अशी ती हावभाव करायला लागलेली असते. जानकी तिला म्हणते वळसे जेवायला बसा. हो हो बसते की, आणि जेवायला ती काही बसत नसते. खरं तर ऐश्वर्याने सडेतोड उत्तर देऊन तिची बोलती तर बंद केलेली असते, पण तिच्या डोक्यात जे विचार चालले ते तर ऐश्वर्या थांबवू शकत नसते ना. शर्वरीच्या डोक्यात विचार चाललेले असतात आणि ती आता खूप काही विचार करायला लागलेली असते, अगदी पुढचा. सध्या आता वेळ तर मारून नेलेली असते, सगळं व्यवस्थित असं मॅनेज झालेलं असतं. सगळी जेवण वगैरे झाले. आता सगळं आवरल्यावर छान असा मसाला दुधाचा तर बेत केलेला असतो, मसाला दूध वगैरे तयार झालेलं असतं. सगळे हॉलमध्ये छान असे एकत्र बसतात आणि छान सगळे दुधाची वाट बघत असतात. सगळ्यांसाठी जानकीने दूध आणलेलं असतं. नवरदेव नवरीसाठी दूध आणलेलं असतं ते ऐश्वर्याने. स्पेशल कपलसाठी स्पेशल दूध. थँक्यू सो मच. खूप आनंदी असतात आणि सगळे तसे कमाल धमालच्या मूडमध्ये असतात. छान असा मूड असतो सगळ्यांचा. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते स्पेशल दूध पिऊन घ्या बरं. अवंतिका, शर्वरी, ऐश्वर्या सगळे हिच्याकडे बघत असतात. हो थँक्यू सो मच. आता राहुल दूध प्यायला लागलेला असतो. शर्वरी सुद्धा दूध पिते. आता जानकी येते आणि मुद्दाम म्हणते अवंतिका तुझ्यासाठी स्पेशल दूध बनवलंय गे बाई, तुझे डोहाळे पुरवून घेतीये, पी पी. थँक्यू सो मच वहिनी, माझ्यासाठी तुम्ही एवढं सगळं केलं. कसं आहे ना वहिनी, खरं तर मला काय हवंय काय नको तुम्हाला सौमित्राच्या आधी माहिती असतं. सौमित्रेला कळत नाही एवढं तुम्हाला कळतं की मला कधी काय खायचंय, मला कधी काय प्यायचंय, मला कधी काय खायची इच्छा होईल. सौमित्राला कधीच काही माहित नसतं. सौमित्र म्हणतो असं होय अवी, हो हो तुला माहितीच नसतं सौमित्र मला कधी काय खायचंय किंवा काय खावंसं वाटतंय. असतं का माझ्याकडे तुझं कधी लक्ष. कडे जानकी बहिणींचं लक्ष असं तुझं कशाकडेच लक्ष नसतं. सगळे आता हसत असतात आणि सौमित्रेला चिडवतात, काय दादा लक्ष द्यायचं की रे. आता शर्वरी आणि राहुलने सुद्धा ते दूध प्यायलेलं असतं. जवळजवळ सगळंच दूध संपवलेलं असतं. सुमित्रा म्हणते तुम्ही पण प्या की. म्हणते मी नंतर घेणारे. जानकी म्हणते मी पण नंतर घेणारे आहे, आमच्यासाठी पण ठेवलंय. दोघांच्या दुधात काय मिसळ आहे ग, त्यांना एवढं स्पेशल दूध आणलंय म्हणून. जानकी म्हणते ऐश्वर्या काय स्पेशल दूध बनवलंय, त्यांच्या दुधात काय टाकलंय सांग तर खरं.
ऐश्वर्या लगेच तो प्रसंग आठवतो. तिने सेपरेट 2 ग्लास भरलेले असतात, डेकोरेट वगैरे केलेले असतात, फुलं वगैरे त्या ट्रेमध्ये छान असे मस्त ते ग्लास असतात. त्याच्यामध्ये काहीतरी पावडर टाकलेली असते, चमच्याने मस्त ढवळते आणि 2 स्पेशल दुधाचे ग्लास तिने तयार केलेले असतात. ऐश्वर्याने कदाचित ते जास्ती वेळ झोपी जावं यासाठी काहीतरी पावडर वगैरे टाकलेली असणार आहे. शर्वरी आणि राहुल यांना जराही शंका येत नाही, अगदी आनंदाने मजेत ते दूध ते प्यायलेले असतात. एकीकडे बघते ऐश्वर्या, हसते आणि म्हणते मॅजिक. तू बघच आता काय मॅजिक होते आणि कसं मॅजिक होतंय. ऐश्वर्या आणि जानकी एकमेकींकडे बघतात आणि हसत असतात. आता या ऐश्वर्याने काय केलंय ऐश्वर्यालाच माहिती. म्हणते जानकी, ऐश्वर्या दूध खूप छान झालं होतं, 1 नंबर दूध बनवलं होतं, खूप खूप सुंदर दूध. ती म्हणते थँक्यू आई. राहुल शर्वरी सुद्धा खूप खुश असतात, कारण त्यांनी जेवणही छान केलेलं असतं आणि दूधही छान प्यायलेले असतात. आता सुमित्रा म्हणते चला झोपूया आपण, फार उशीर झालाय असेल ना प्रवासाने. ऐश्वर्या म्हणते हो ना, दगदग झाली ना तुमची, चला आता आराम करू. म्हणते मसाला दूध छान होता, 1 नंबर. वहिनी परत येते, थँक्यू सो मच. ती आम्ही निघू का? जानकी म्हणते हो हो, जाऊन झोपा, दिवसभर दगदग झाली, कालपासून खरं तर दगदग आहे. आता सगळे चाललेले असतात. सौमित्र म्हणतो चल अवंतिका. सौमी मी सगळं आवरते आणि मग येते, तू जा तोपर्यंत, तू चेंज वगैरे कर, मी आलीच. तिघींनी दुधात पावडर मिसळलेली असते. हे दूध प्यायले म्हणजे गाढ झोपणार, यात काही शंकाच नाही. सगळे आता निघून गेलेले असतात, या तिघीच हॉलमध्ये असतात. जानकी म्हणते आता ही तिघं गाढ झोपणार, हे झोपले तेवढ्यातच आपल्याला आपलं काम करायला लागणार आहे, पटकन फोन चार्जिंगला लाव आणि पटपट काम करून घे बर चल. त्यांनी जबरदस्त असा प्लॅन केलेला असतो. शर्वरीच काय प्लॅन बनवते, तिच्या ओप्पर यांनी प्लॅन बनवलेला असतो आणि तिघींचं सॉलिड डेअरिंग असतं की डायरेक्ट शर्वरीला जाऊन टक्कर देत असतात या. आता हे 4 जण जाऊन झोपणार, यात काही शंकाच नसते. आता मात्र 4 झोपलेत तोपर्यंत त्यांना काम करायचं असतं. बघूया आता ते 4 झोपलेत तोपर्यंत जानकी, ऐश्वर्या, अवंतिका यांना नेमके काय काम करायचंय आणि कोणती मोहीम यांना फत्य करायची आहे ते उठेपर्यंत. हा भाग तर इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार आहे ना, आपण अगदी थोडक्यात बघूया. ती झोपी गेलेली असते. आता तिचे डोळे वगैरे झोपेत असे वर करतात, तिचा फेस असा दाखवतात त्या मोबाईलला की लगेच मोबाईल अनलॉक झालेला असतो. आता त्या मोबाईलमध्ये काय काय आहे ना, हे पटापट त्याने बघितलेलं असतं. अगं विक्रांत भाऊजीने मेसेज केलाय नानांना. जानकी वाचत असते मेसेज. ऐश्वर्या ते पटापट वाच ग. ती हाताबाहेर गेलीये, ती तुम्हालाही फसवतीये, मलाही फसवतीये. खूप सारे मेसेजेस केलेले असतात विक्रांत नानांना आणि सगळे नानांनी ते मेसेजेस वगैरे वाचलेले असतात. आणि तुम्हाला 17 तारखेला भेटायला येऊ, आतापर्यंत तुम्ही तिला काहीच बोलू नका. डिटेलमध्ये विक्रांत नाही शर्वरी काय वागायची काय नाही सगळं सगळं काही नानांना सांगितलेलं असतं. 17 तारखेला भेटायला येणार होते. जानकी म्हणते सगळं शेअर केलं होतं. नानांचा खून करणं शक्यच नाहीये की फोन पुन्हा चार्ज कर आणि सगळा डेटा सेव्ह कर आपल्याकडे. गरिबांचे जर गुन्हेगार असतील तर त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. आता परत डेट झालेला असतो, कारण थोडासा चार्ज झालेला असतो, तेवढ्यात काय लाईट गेलेली असते. आता ऐश्वर्या चिडलेली असते, जानकी चिडलेली असते. शर्वरीने खरंच जर गुन्हा केलाय तर शिक्षा तिला द्यायची म्हणजे द्यायची, अगदी कोणत्याही परिस्थितीत. मात्र या दोघी पेटून उठलेले असतात की शर्वरीनेच काहीतरी केलंय हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. आता या घाबरलेल्या असतात. शर्वरी नानांचा आणि विक्रांतचा खून करूच शकते, आता ही शंका यांना यायला लागलेली असते. बघू यांची शंका ही खरी ठरणार का आणि सगळे पुरावे तिच्या विरोधात मिळणार का. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.